So basically NLP stands for Natural Language Processing. Okay. So याची डेफिनेशन विचारली किंवा NLP म्हणजे काय विचारलं तर डेफिनेशन ऑलरेडी मी मेन्शन केली नोट्समध्ये. So you can simply explain the definition. So natural language processing refers to the branch of computer science, and more specifically or the more technically speaking, the branch of artificial intelligence or the AI, which is concerned with the giving computers ability to understand the text and the spoken words in much the same way the way human beings can. ओके, सिम्पल भाषेमध्ये सांगायचं असेल तर NLP ना ही ब्रांच आहे कम्प्युटर सायन्सची. ओके, आणि जर आणखी जास्त टेक्निकली किंवा स्पेसिफिकली जर सांगायचं असेल तर ही AIची ब्रांच आहे, जिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि यामध्ये ना एक गोष्ट ना एक रिलेटेड आहे किंवा ज्यावरती मेन फोकस केलं जातं. तर जे काय मशीन्स आहे, जे काय कम्प्युटर आहे ना, त्याला टेक्स्ट आणि जे काही स्पोकन वर्ड्स आहेत ना अशा वेमध्ये समजावले जातात, जसं आपण ना माणसाला हे करतो, समजावतो इन सिम्पल वर्ड्स. ओके, किंवा जे काय आपण स्पोकन वर्ड्स आहेत, टेक्स्ट आहे, ते मशीनला आपण वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड देम, की हे वर्ड्स आहेत, हे स्पोकन वर्ड्स आहे, आपण त्यांची ना अंडरस्टँडिंग ॲबिलिटी वाढवतो किंवा त्यांना अंडरस्टँडिंग ॲबिलिटी त्यांना देतो मशीन्सला. सो बेसिकली NLPचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज स्टँड्स फॉर दी NLU, विच मीन्स नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग, अँड सेकंड स्टँड फॉर NLG, मीन्स नॅचरल लँग्वेज जनरेशन. ओके, यामध्ये जे आहे ना, जे आहे ते अंडरस्टँड केलं जातं आणि यामध्ये आहे ते नवीन टेक्स्ट जनरेट केलं जातं. बेस्ट एक्झाम्पल GPT मध्ये टेक्स्ट अंडरस्टँडिंग आणि जनरेशन या दोन्ही गोष्टी पण होतात, राईट. तुम्ही जे काय पास करता ते अंडरस्टँडिंग पण केलं जातं आणि जनरेशन म्हणजे जे काय तुम्ही इन क्वेश्चन पुरतं विचारता त्याला आउटपुट पण दिलं जातं, राईट. हो सर. ओके, सो कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. आता पहा बेसिक टर्मिनॉलॉजी आहे लँग्वेजची, कोणती लँग्वेजेस ना. फोनिम्स. ओके, सो फोनिम्स नथिंग बट द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनी लँग्वेज लाईक कॅरेक्टर, साऊंड, स्पीच, याला फोनिम्स म्हणतात. देन मॉर्फिम्स अँड लेक्सिम्स. सो इट्स नथिंग बट द वर्ड्स, म्हणजे कोणताही वर्ड्स असेल. देन लेक्सिम्स मीन्स लाईक रनिंग, स्विंग, हॅविंग द सेम रूट वर्ड. रूट वर्डची कन्सेप्ट सांगितली ना तुम्हाला मल्टीनॉमिनल नेमी बायसमध्ये, राईट. आय होप इफ यू रिमेंबर द सिंटॅक्स. ओके, आता कोणते जर अर्थपूर्ण वाक्य बनायचं असेल ना तर त्यात कर्ता, कर्म, क्रियापद हे आपण मराठीमध्ये शिकलेलं, राईट. सो एक प्रॉपर सिंटॅक्स असतो त्याचा. ओके, त्यानंतर एक सेंटेन्स फॉर्म होतं किंवा बनतं. सो सिंटॅक्स इट्स द प्रॉपर सेंटेन्स ऑर द फ्रेजेस शुड बी दिअर. देन कॉन्टेक्स्ट, आणि जे काय सेंटेन्स आहे त्याने मिनिंगफुल पाहिजे. ओके, किंवा आय कॅन से द कॉन्टेक्स्ट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ द सिंटॅक्स, डिफरंट टाईप्स ऑफ. सो आता एक मी सेंटेन्स सांगतो, लाईक आय एट अ मँगो. ओके, सो मला सांगा हे मिनिंगफुल सेंटेन्स आहे, बट वेन आय से मँगो एट आय, इट्स मिनिंगफुल? नो सर. राईट. सो कॉन्टेक्स्ट इट बी द मिनिंगफुल, आणि त्यामध्ये ना डिफरंट कॉम्बिनेशन. आता हे एक सिंगल सेंटेन्स होतं ज्यात कर्ता, कर्म, क्रियापद होतं, पण ज्यावेळेस ना मल्टिपल सिंटेक्स कंबाईन येतात त्यावेळेस ना आणखी ते मिनिंगफुल बनते किंवा आणखी सेंटेन्सला लेंदी बनते थोडं. ओके, सो हे बेसिक्स आहेत कोणती लँग्वेज असेल ना तर ही की टर्मिनॉलॉजी आहे त्या लँग्वेजमध्ये, की असे सब पार्ट्स किंवा अशा गोष्टी क्लब होऊन ना ती लँग्वेज फॉर्म होते. ओके, किंवा सेंटेन्स फॉर्म होतात. सो NLPचे ॲप्लिकेशन पहा कोणकोणते आहेत. सो देअर आर फ्यू ॲप्लिकेशन्स ऑफ NLP. फर्स्ट इज नथिंग बट सेंटिमेंट अनालिसिस. कोणी सांगेन? आपण ऑलरेडी डिस्कस केले सेंटिमेंट अनालिसिस. आठवते? नाही सर. सेंटिमेंट अनालिसिस आठवते का नाही? नाही. सेंट्रॉइड टाइप तेच का? सॉरी, सेंट्रॉइड नाही, सेंटिमेंट म्हणतो मी, सेंटिमेंट अनालिसिस डिस्कस केलं होतं मी. सेंटिमेंट भरपूर वेळेस मी सांगितलं सेंटिमेंट अनालिसिस हे असते ते असते. आठवते कोणाला? नाही सर. सॉरी, क्लासमध्ये झालेल्या गोष्टी तुम्ही विसरायला लागले म्हटल्यानंतर अवघड आहे. बाहेरचं कधीच शिकणार जर क्लासमधल्या गोष्टी जर रिमेंबर नसतील तर. सी सेंटिमेंट, आणि लक्षात ठेवा मरेपर्यंत सेंटिमेंट अनालिसिस काय आहे. NLPमध्ये मेन कन्सेप्ट आहे किंवा NLP त्यामध्ये यूज केलं जातं किंवा डे टू डे लाईफचा पार्ट आहे. मी भरपूर एक्झाम्पल देऊन पण या गोष्टी सांगितल्या तरी पण ना गाढ वाचा किंवा परत त्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात. ओके, सी सेंटिमेंट अनालिसिस नथिंग बट
अशी एक टेक्निक आहे ज्यामध्ये कस्टमरचे रिव्ह्यूज, ओपिनियन्स, फीडबॅक जे काय बोलतात ना ते ना समजून घेतले जातात. ओके, वी आर अंडरस्टँडिंग द कस्टमर रिव्ह्यूज, ओपिनियन, फीडबॅक, वॉट एव्हर इट विल बी. सो इट्स कम अंडर द सेंटिमेंट अनालिसिस, ज्यामध्ये कस्टमरचा ईच अँड एव्हरी वर्ड जो काय सेंटेन्समधला आहे तो ईच युनिक वर्ड विच इज कन्सिडर ॲज द युनिक फीचर इन सेंटिमेंट अनालिसिस. सो रिव्ह्यू 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. मी एक्झाम्पल दिलं होतं. सपोज इफ यू ऑर्डर समथिंग फ्रॉम द अमेझॉन ऑर द फ्लिपकार्ट ऑर एनी ई कॉमर्स वेबसाईट आणि तुम्ही जर याचा जर रिव्ह्यूज राईट करत असाल, तो रिव्ह्यू कोणता आहे, कसा ओळखायचा, तर त्यावरती कॉन्टेक्स्टवरनं. तर हे आपल्याला माहीत आहे की कोणता निगेटिव्ह आणि कोणता पॉझिटिव्ह आहे. ओके, बट मशीनला हे समजवण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो दॅट दोज थिंग्स आर कम्स अंडर द सेंटिमेंट अनालिसिस. आता एक सिम्पल सांगतो. आय रिसिव्ड फेअर ट्रीटमेंट इन ट्रॅव्हलिंग. हां, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. ओके, I didn't receive the fair treatment in traveling. निगेटिव्ह. ओके, आता मशीन काय करते सांगतो या केसमध्ये. मशीन नॉट स्टॉप वर्ड आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. राईट. सो व्हॉट मशीन विल डू, इट इट रिमूव्ह द नॉट. आता अर्थ काय झाला त्याचा? आय रिसिव्ड फेअर ट्रीटमेंट इन ट्रॅव्हलिंग, राईट. सो म्हणजे तुम्ही कस्टमर निगेटिव्ह बोलून पण ना तुम्ही पॉझिटिव्ह बोलतात त्याला, किंवा तो रिव्ह्यूचं तुम्ही पॉझिटिव्ह आहे कसं कन्सिडर करत असाल, तर ना ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, राईट. सो मग हे करण्यासाठी ना भरपूर टेक्निक आहेत. ज्या लिस्टमध्ये स्टॉप वर्ड्स आहेत ना त्या लिस्टमधनं ना त्या जे काय वर्ड्स त्या लिस्टमध्ये जे वर्ड्स आहेत स्टॉप वर्ड्स आणि जे तुमच्या सेंटेन्समध्ये आहेत ना ते वर्ड्स त्या लिस्टमधनंच रिमूव्ह केले जातात, जेणेकरून जे काय तुमच्या ओरिजिनल सेंटेन्सचा मिनिंग आहे तो जास्त असं राहील. ओके, आणि तो रिव्ह्यू ना बरोबर क्लासिफाय केला जाईल की यस दिस इज अ पॉझिटिव्ह रिव्ह्यू, this is a negative review and this is a neutral review. Okay, so it's like that. So movie review असतील, तुम्ही IMDb वरती जावा किंवा लाईक गुगलवरती जावा, एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलला सर्च करायला, त्यावरती तुम्हाला भरपूर रिव्ह्यू सापडतील, रेटिंग आणि रिव्ह्यू. सो यू कॅन तुम्हाला इझिली कळेल की कोणता रिव्ह्यू पॉझिटिव्ह आहे, कोणता न्यूट्रल आणि कोणत्या निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, न्यूट्रल. सो पहा, टेक्स्ट असेल आणि तुमच्याकडे लेबल असेल. सपोज ट्वीट्स असतील मूवीचे, सो ट्वीट्स असेल ट्विटरचे, मूवीचे रिव्ह्यू असतील किंवा आणखी दुसरी कशाचे रिव्ह्यू असतील, तर हे मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और न्यूट्रल असू शकतात. लाईट या तिघापेक्षा कोणती वेगळी कॅटेगरी येत नाही. आहे एखादं वेगळं एक्झाम्पल जी 3 कॅटेगरीपेक्षा वेगळं आहे? नो सर. ओके, देन सपोज देर आर फ्यू केसेस लाईक प्रोडक्ट आहे. सो कस्टमर इज 100% सॅटिस्फाईड और नॉट. ओके, ते तसे आणखी एक महत्त्वाची गोष्ट हे तर सांगतो की लाईक 100% सॅटिस्फाईड आहे का नाही हे तुम्हाला त्याच्या रिव्ह्यूवरनं पण कळेल. पण अपार्ट फॉर दिस फीडबॅक कुठून कलेक्ट करतात? ओके, कस्टमरचा फीडबॅक कुठून घेतात? तर कस्टमर सॅटिस्फाईड आहे की डिससॅटिस्फाईड आहे. तर सपोज तुम्ही जर झोमॅटो, स्विगीवरून काय ऑर्डर करत असाल तर हे विल आस्क फॉर द रेटिंग, राईट. डिलिव्हरी बॉय म्हणे मला रेटिंग द्या, राईट. किंवा मग हाऊ वॉज युअर ऑर्डर, रेस्टॉरंट म्हणेल, मग त्याला रेटिंगचं ऑप्शन तुम्हाला देते. गुगल एखाद्या प्लेसला जर तुम्ही व्हिजिट केलं तर गुगल म्हणेल याला रेट करा. ओके, देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स की तुम्ही रेट करू शकाल, तुमचा फीडबॅक प्रोव्हाइड करू शकाल. सो फर्स्ट ऑप्शन इज सर्वे. तुम्ही सर्वे करा आणि कस्टमरचा फीडबॅक घ्या. सेकंड यू कॅन गो फॉर द गुगल फॉर्म्स. तुम्ही गुगल फॉर्म पाठवा आणि त्यामध्ये ना कस्टमरचा फीडबॅक घ्या. थर्ड इज द ऑडिओ ऑफ फाईल. लाईक इफ यू आर सॅटिस्फाईड प्रेस 1, इफ यू आर डिससॅटिस्फाईड प्रेस 2, समथिंग लाईक दॅट. ओके, और आणखी काही तुमची जर व्हॉइस नोट असेल तर ही करा ते करा, अशा गोष्टी. ओके, ज्यामध्ये नंतर तर कस्टमरच्या जे काय सपोज व्हॉइस नोट असेल किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग असेल तर त्या गोष्टी ॲनालाइज केल्या जातात. नंतर व्हॉइस टू टेक्स्ट केलं जाते आणि टेक्स्ट परत अंडरस्टँड केलं जाते. ओके, ट्रान्स्क्रिप्शन. सो सेकंड ॲप्लिकेशन इज द डॉक्युमेंट क्लासिफिकेशन. सो डॉक्युमेंट क्लासिफिकेशनमध्ये सपोज डॉक्युमेंट कोणतं आहे आणि ते कोणत्या कॅटेगरीच्या अंडर येते हे जर करायचं असेल तर यामध्ये पण NLP वापरतात. सपोज आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, कसं ओळखतात? तो डीप लर्निंगचा ऑप्शन आहे की इमेज बघून तुम्ही ओळखाल. ओके, पण मी इमेजच्या पॅटर्न किंवा यावरती मी सेग्रिगेट करत नाही, मी त्यामध्ये कॉन्टेक्स्टवरती सेपरेट करतोय. सपोज माझ्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर तो 12 डिजिटचा असेल आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त नंबर्स असतील. पॅन कार्ड असेल तर तो अल्फान्यूमेरिक असतील, म्हणजे अल्फाबेट्स प्लस नंबर असेल. सो आय कॅन ऑल्सो क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ दॅट ऑल्सो. सो लाईक डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट कोणतं आहे ते, कंटेंट आणि लेबल, अशा गोष्टी टेक्स्ट आणि लेबल या 2 कॅटेगरीमध्ये मी सेपरेट करू शकतो. देन टेक्स्ट समरायझेशन. मी एक एक्झाम्पल दिलं होतं. इन शॉर्ट न्यूज समरी ॲप, राईट.
ज्यामध्ये ना कोणती न्यूज असेल तर त्याची 60 शब्दामध्ये समरी जनरेट केली जाते. किंवा बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर समरायझेशनचं एक्झाम्पल चेक काय करायचं असेल तर गिव्ह लाईक 10 or 20 lines of the context to the GPT and tell that summarize this into 4 to 5 lines. It will also do for you. So take summarization. So यामध्ये दोन टाइप्स असतात, एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्टिव्ह. सो एक्स्ट्रॅक्टिव्ह नथिंग बट द एक्स्ट्रॅक्टिंग द ओनली इन्फॉर्मेशन लाईक लाईन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द डेटा. ओके, जे काय तुमच्या डेटामध्ये आहे ना त्यामध्येच ते काय आहे ते एक्स्ट्रॅक्ट करेल इम्पॉर्टंट आणि ते तुम्हाला परत फीड करेल. ॲब्स्ट्रॅक्टिव्हमध्ये ना जे काय तुमच्याकडे कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटवरतीच ना नवीन समरी जनरेट करेल, जे की NLGचा पार्ट आहे, ज्याला नॅचरल लँग्वेज जनरेशन म्हणतात. ओके, सिमिलर आहे त्याच्याशी. सो हे दोन टाईप आहेत टेक्स्ट समरायझेशनमध्ये, एक्स्ट्रॅक्टिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्टिव्ह. नाव कमिंग टू द नेक्स्ट, द फोर्थ ॲप्लिकेशन ऑफ द NLP, which is the topic modeling or the topic identification. So just assume I have total 100 documents with me, and documents having different category like assuming 20 documents for the sports, 30 documents for the medical, 50 documents for the ethics, etc. etc. Okay, so if we check with this, what I'm doing, I'm assigning the each unique number for the each document. Suppose I'm giving sport document, I'm assigning a 0. For medical I'm assigning 1, and for ethics I'm assigning a 2. Okay, so if you check each documents have unique words and unique context. Okay, आता स्पोर्ट्सचं डॉक्युमेंट सांगा तर त्यामध्ये जर तुम्ही क्रॉस चेक करत असाल तर ना त्या केसमध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगतो. आय मीन व्हॉट एक्झॅक्टली द keywords or the context will be present in this. Suppose when I say it's the sports category, it contains the word like player, then the playground, etc. etc. right? Yes. Okay, when I'm talking about the medical, the medical document context will be something like this. It will be like Temperature वगैरे. like temperature, body temperature, fever, doctor, medicine, tablet, etc. etc. Okay, so when I consider the third document like the ethics, it's also contains the same it also contains the context which is related to the ethics and the values and etc. etc. Okay, so each document is having the hidden pattern between them which related to the text and the context, etc. So talking about the fifth application, which is nothing but the chatbot. Okay, so previously they used the RASA to develop the chatbot, but nowadays we have different types of the LLMs like OpenAI, Gemini, then also we can go with like Mistral and etc., which are the LLM models. Okay, so previously they used RASA, but nowadays we the advanced technology or the tools which helps a lot to build a chatbot like by using OpenAI or Gemini. Okay, so chatbot तुम्ही माहित असेल कधी वापरले ते नाही. हो. ओके, तुम्हाला व्हॉट्सअपवरती बॉट पाहायला मिळतील. तुम्हाला त्यानंतर ना एखादा व्हॉट्सअपचं Myntra. अकाउंट असेल, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल किंवा काही असेल वॉट एव्हर, सो दे ऑल्सो हॅव बॉट इन दॅट. किंवा एखाद्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देत असाल किंवा कुठे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, यू विल गेट आयडिया अबाउट व्हॉट इज अ बॉट. ओके, सो बॉटचं काम हेच आहे की जे काय ना जसं ही अंडरस्टँड युअर इनपुट अँड ही जनरेट द आउटपुट. ओके, सपोज तुम्ही हाय म्हणाल तर ते हॅलो म्हणेन, गुड मॉर्निंग जे असेल ते अशा गोष्टींना इट्स टू वे कॉन्व्हर्जेशन. ओके, सो देअर आर ऑल्सो बट फ्यू लिमिटेशन. ही कॅन अंडरस्टँड अप टू सम लिमिटपर्यंत त्यांना तुमच्या ना क्वेरी हँडल करू शकते किंवा काही इश्यूना रिझॉल्व्ह करू शकते. बट एका लिमिटनंतर यू नीड टू बेस्ट एक्झाम्पल, सपोज यू हॅव सम डिस्प्यूट विथ युअर प्रोडक्ट ऑर द ऑर्डर विथ द ई-कॉमर्स वेबसाईट. त्यानंतर तुम्ही त्यांना कनेक्ट करतात. सो नंतर इनिशियल जे कॉन्व्हर्जेशन आहे ते बॉटवरती होते, बट नंतर अशा एका स्टेजला जातात की जे तुमचं पुढचं कॉन्व्हर्जेशन ना बॉटसोबत कंटिन्यू होऊ शकत नाही. सो यू नीड समवन who can understand your problem, who can hear your problem and give the optimum solution. Okay, so for that he will connect with you the customer support, right? Would you like to chat or Yes. would you like to the call with our customer support agent, काहीतरी म्हणतील ते, आणि त्यानंतर पुढचं कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होईल. बट जो काही इनिशियल फेज होता ना, काही आता लाईक काही जण म्हणतील मग वेअर इज माय ऑर्डर, बॉट त्या ठिकाणी म्हणेन की गो टू दिअर अँड चेक दिअर, इथे ऑर्डर असते. तुम्ही म्हणाल एक्सपेक्टेड डेट काय डिलिव्हरीची, तर तो पण त्या केसमध्ये गाईड करू शकेल. तुम्ही म्हणाल की माझं रिफंड कधी आहे, तर तो पण त्या ठिकाणी करू शकेल. बट तुमची काही कंप्लेन आहे, तुम्हाला इश्यू रेज करायचं असेल आणि तो ना बॉट थ्रू जर करता येत नसेल किंवा काहीतरी वेगळी केस आहे, then you need to go with the another option, which is nothing but the talk with the customer support agent or with the chat with the customer support agent, right? Yes. Right. So particularly
इन दिस कॅटेगरी तुम्ही एक पर्टिक्युलर इनपुट देतात आणि त्याला पर्टिक्युलर आउटपुट रिसीव्ह होते. नाहीतर असं बिलकुल कधी होत नाही की तुम्ही त्याला गुड मॉर्निंग म्हटलं की ते तुम्हाला गुड इव्हनिंग म्हणते, राईट. ओके, तुम्ही त्याला म्हणतात वेअर इज माय ऑर्डर, तर त्यानं म्हणते कुड यू प्लीज शट अप. असं काही झालं का कोणता वॉट? नाही ना. नाही सर. सो दे ट्रेन प्रॉपरली की जे पाहिजे ना तसंच त्याला ना रिस्पॉन्स देईन. ओके, त्याला अगोदर ट्रेन केलं जातं की हे असं म्हटलं ना तर तू त्याला तसंच रिस्पॉन्ड करायचं. जर ते तुम्ही ना यावरती चेक करा, GPTवरती ना काहीतरी व्हल्गर कंटेंट द्या. ओके, मी हे तुम्हाला इनिशिएट करत नाही, बट आय एम जस्ट टेलिंग की त्याला ट्रेन कसं करतात. तर ते ना बरोबर सेम वेमध्ये रिप्लाय देईन की माझा यूज कशासाठी आणि माझा यूज कशासाठी करू शकता. ओके, ना की मी त्या गोष्टींसाठी बनवलं. ही विल टेल समथिंग लाईक दॅट. सो दे ऑलरेडी ट्रेन इन सच अ वे की ते ना त्याच एरिया ऑफ एक्सपर्टाईज पुरतं काम करेल. ते सोडून बाहेरच्या कोणत्याही गोष्टीमध्ये वल्गर गोष्टीमध्ये काही एक्सपर्टाईज दाखवणार नाही. ओके, फाईन. आणि आता आय थिंक GPTकडनं ना क्लिअरली गाईडलाईन रिसीव्ह झाले. अगोदर तर होतच म्हणा इनडिरेक्टली की आम्ही तुमचा डेटा आम्हाला ना आमच्या कामासाठी किंवा आमच्या ॲडव्हान्समेंटसाठी आम्ही आमच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो. आता हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की आमचं GPT ना तुमचा डेटा पूर्ण यूज करणार आमच्या अल्गोरिदमला ट्रेन करण्यासाठी किंवा आमच्या मॉडेलला किंवा ओपन याचे जे काही ना GPT-4 असेल 4 असेल किंवा काही असेल त्याला ट्रेन किंवा बिल्डअप करण्यासाठी आम्ही तुमचा डेटा यूज करणार, राईट. सो तुम्ही जे काय सर्चेस GPTवर मारता, जे काय तुमचं असेल ना, सो इट्स नॉट नाव युअर पर्सनल. अगोदर पण नव्हतं, आता तर क्लिअरली मेन्शन केलं की हे पर्सनल नाही, आम्ही यूज करणार आहेत आता, राईट. सो तुम्ही असं जर म्हणत असाल ना इन अ वर्ल्ड ऑफ 0 to 1 युअर प्रायव्हसी इज सेफ, नथिंग. ओके, प्रायव्हसी वगैरे असा भाग ना फक्त तुमच्या दिमागामध्ये. इन रिअल लाईफ देर इज नो प्रायव्हसी, नथिंग. ओके, एकदा तुम्ही डेटा ऑन केला, एकदा तुम्ही सोशल मीडियावरती आलात तर तुमची पर्सनल लाईफ इट्स बिकम अ पब्लिक लाईफ. ओके, देअर आर फ्यू रिस्ट्रिक्शन की लाईक ते आयफोनवाल्यांनी काही वेगळी फॅसिलिटी दिली. पण मला सांगा तुम्ही सोडून तुमचा दुसरा डेटा कोणीतरी पाहताय का नाही? ओके, ते दुसऱ्यासोबत कुठे शेअर करत नसतील. आता व्हॉट्सअप म्हणतो की वी नेव्हर रीड युअर कॉन्व्हर्सेशन, राईट. येस. येस सर. बट इनडिरेक्टली सगळ्या गोष्टी रीड होतातच. आता गुगल म्हणतोय आम्ही ना तुमच्या सगळ्या गोष्टी रीड करत नाही, तुमचा डेटा काहीच करत नाही. तर मला सांगा तुम्ही जर एखाद्या रेस्टॉरंटला व्हिजिट केल्यावर मग रिव्ह्यूसाठी ऑप्शन काय येतोय? तिथे तुमचा डेटा ॲनालाइज करत नाहीत ना, पाहत नाहीत. मग तुम्हाला सजेशन्स काय येतात? किंवा ते तुमचा डेटा स्टोअर करत नाहीत. तर मग लाईक तुम्हाला ना गुगल फोटोजमध्ये येते 10 years बॅक अगो, 2 years बॅक अगो आहे ना डेटा. कोणीतरी बघते ना काहीतरी तुमच्या डेटावरती काय चालू आहे, कुठं कधी काय केलं होतं, कुणासोबत गेलतात, राईट. हो. सो येस सर. तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी ना ट्रेस केली जाते. सो म्हणून म्हणतोय इन वर्ल्ड ऑफ युअर 0 to 1 तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल की तुम्ही सेफ आहात, तुमची लाईफ प्रायव्हेट आहे, नथिंग. एकदा सोशल मीडियावरती आलात तुमची पर्सनल लाईफ पब्लिक होऊन जाते. नो वन केअर्स अबाउट इट. डीपफेक सारख्या जिथं ना टूल्स अँड टेक्नॉलॉजी जिथं काही पण करतात लोक. सो जर सोशल मीडियावरती असाल तर प्लीज बी केअरफुल की सगळ्या गोष्टींना वाटतं तेवढ्या सोप्या नाही, काही पण होऊ शकतं सोशल मीडियावरती. करंटली वी आर वर्किंग विथ द इमेज एडिटिंग प्रोजेक्ट बाय युझिंग AI/ML. ओके, सो इमेजमध्ये आम्ही पण एवढा विचार केला नव्हता की एवढं ना गोष्टी AI टूल वापरून एवढ्या गोष्टी चेंज करत येतात. यू कांट बिलीव्ह, सगळ्या गोष्टींना रिअल वाटायला लागतं. ओके, सो इट्स लाईक दॅट. सो थोडं बी केअरफुल जर सोशल मीडियावरती असाल तर. यूज ना सोशल मीडियाचा कामापुरताच करा, ओव्हर यूज करू नका. आणि तुमची पर्सनल लाईफ ना पर्सनलच ठेवा. डोंट मेक इट्स द पब्लिक. कारण ऑनेस्टली टेलिंग थोडं लेक्चरच्या बाहेर डायव्हर्ट होतं पण सांगतोय तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय घडतं ना याचा बाकीच्यांना काही संबंधच नसतोय. ओके, सो तुमच्या फ्रेंडचा बड्डे इट डझंट मॅटर टू थर्ड पर्सन. ओके, आता तुम्हाला आणि त्याला सोडून बाकी तिसरीला काय फरक पडणार नाही, राईट. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लिस्टमध्ये 300 लोक असतील तर त्यातल्या मला वाटतं जवळपास 250 लोकांना फरक पडणार नाही कुणाचा बड्डे, राईट. सिम्पल. हो सर. राईट. आणि आय थिंक दॅट इज अ पार्ट. आणि तुम्ही जर स्वतःचे पर्सनल फोटो जर कुठे पोस्ट करत असाल इकडं तिकडं तर आय थिंक दॅट्स अगेन नॉट अ सेफ. ओके, प्रत्येक गोष्टी ट्रेस केल्या जातात, प्रत्येक डेटा सेव्ह केला जातो. आय थिंक तुम्ही एक रील पाहिली असेल की एक काही त्यांना थीफ दाखवला होता की तो ना ह्याला ट्रेस कसा करतोय, तिचा जो नेक्स्ट शिकार असेल ना त्याला कसा ट्रेस करतोय. तर ना ते कुठेतरी थिंक रेस्टॉरंटला गेला होता तर त्यावेळेस तो कार्ड स्वाईप करत होता. तर त्या कार्ड स्वाईप करताना त्याने कार्ड्सवरची डिटेल्स रेडी केली आणि ती पोस्ट टाकली होती की काहीतरी कोणत्या तरी रेस्टॉरंटला पार्टीला जातो किंवा काहीतरी करतोय. तर त्याची कार्ड स्वाईप करतो ना त्या कार्डचे डिटेल फोटोमध्ये होते. तो त्याने तिथून कॅप्चर केले. देन आय थिंक कुठेतरी ग्रॅज्युएट झाला होता त्यावरती त्याला काहीतरी डिटेल्स मिळाले, एज्युकेशन डिटेल्स. कुठेतरी आणखी काहीतरी पाहिलं आधार कार्ड वगैरे
तर तिथं काय तर त्याला डिटेल्स मिळाले, कुठे कॉन्टॅक्ट नंबर मिळाला, असे करत करता सगळे डिटेल्स कळाले. आणि तुम्ही जर सगळं फ्लो अंडरस्टँड करत असाल ना, तर एक पोर्टफोलिओ कंप्लीट बनावा किंवा एखाद्याचे डिटेल्स प्रायव्हेट सगळे तुमच्याकडे एवढा डेटा कलेक्ट केला होता. आणि देन द रिअल हॅकिंग ऑर द रिअल डेटा ब्रीचेस विल स्टार्ट दिअर. आणि तुम्ही म्हणता अरे मी तर असं काहीच केलं नाही, पण एवढे पॅटर्न पाठीमागे सोडले होते की क्लिअर ना डेटाबेस त्यावरती तुमचा बनू शकतोय. ओके, सो प्लीज बी सेफ. ओके, Yes, sir. नेक्स्ट डेटा एक्स्ट्रॅक्शन. ओके, सो बेसिकली डेटा ना मल्टिपल फॉर्मॅट्समध्ये असू शकतो, बट द कॉमन फॉर्मॅट विच वी डेल्स सच ॲज JSON, .txt फाईल, CSV फाईल ज्या तुम्ही कॉमा सेपरेटेड फाईल म्हणतात, एक्सेल फाईल असेल, आणि इमेजेस वगैरे असतात. तर तुम्हाला माहिती आहे इमेजेसमध्ये टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर वी कॅन गो विथ द टूल्स लाईक द PyTesseract अँड द OCR. OCRमध्ये तुम्हाला सांगितलं मी पेड सर्व्हिसेस कोणकोणते आहेत. यू कॅन गो विथ द Amazon TextStack, यू कॅन ऑल्सो विथ द Google Vision API, यू कॅन ऑल्सो गो फॉर there is one more paddle OCR. Okay, it's free or the open source. I think there is again OpenAI कडनं कोणतं तर आहे, मिश्रालचं पण एक काहीतरी आहे. आय एम नॉट एक्झॅक्टली रिमेंबर की मिश्रालचं पण जसं मिश्रालचं लँग्वेज मॉडेल आहे ना, तसंच पिस्ट्राल. ओके, पिक्स्ट्राल का, हां राईट, पिक्स्ट्राल असं काहीतरी मॉडेल आहे मिश्रालचं, जे पण ना OCR सारखं काम करतं आहे. ओके, सो देन कमिंग टू द नेक्स्ट डेटा. पहा, दोन टाईप्स असतात डेटाचं. एक आहे तो पब्लिक डेटा आणि दुसरा आहे तो प्रायव्हेट डेटा. पब्लिक डेटा म्हणजे ना इझिली अवेलेबल आहे, तुम्ही कुठे पण जा तुम्हाला डेटा अवेलेबल भेटेल. प्रायव्हेट डेटा म्हणजे ना तो प्रायव्हेट डेटा कोणत्या तरी ऑर्गनायझेशनसोबत बिलॉंग करते. ओके, सो फॉर एक्झाम्पल आय थिंक पाठीमागं HDFC और ICICI आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर, त्या बँकेकडनं HDFC आय थिंक त्या बँकेकडनं कित्येक कस्टमरचा डेटा लीक झाला होता. सो हा प्रायव्हेट डेटा होता, पण बाय मिस्टेकली तो डेटा पब्लिक झाला होता चुकून. ओके, सो बा देन डेटा ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करतो त्यावेळेस ना डेटासाठी काय यूज केसेस किंवा डेटा कशा फॉर्ममध्ये असेल. ओके, सो फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही डेटा म्हणता त्यावेळेस ना एक तर तो इझिली अवेलेबल असेल किंवा इझिली अवेलेबल नसेल. राईट, ओके, सो इझिली जर अवेलेबल नसेल तुमच्या केसमध्ये तर यू कॅन गो फॉर पब्लिक ऑप्शन ऑफ द पब्लिक वेबसाईट. ओके, अँड यू कॅन गो फॉर द वेब स्क्रॅपिंग. राईट, ओके, if it is available it's well and good, go and download the data and you can use for your use case. Right, सो दोन्ही पण केसमध्ये असेल तर हा आणि नसेल तर हा. शेवटी फायनली डेटाच आहे, कुठून पण तुम्ही डेटाच कलेक्ट करणार आहात. ओके, आता पहा डेटाच्या क्वालिटीबद्दल किंवा डेटाबद्दल ना काय प्रॉब्लेम असू शकतात. आता सी इंटरव्ह्यू मी कॅन आस्क, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता किंवा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करता, दे विल डेफिनेटली आस्क तू डेटामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम फेस केले किंवा इश्यू कोणकोणते सॉल्व आय मीन फेस केले जास्त डेटासोबत डील करतात. सो यू कॅन से देर इज अ ह्यूज नॉईज वॉज अ प्रेझेंट. ओके, देन देर इज नो एक्स्ट्रीम डेटा प्री प्रोसेसिंग वॉज निडेड. ओके, ही फर्स्ट केस असेल जी की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करू शकता. ओके, जर डेटा जर व्यवस्थित असेल तर यू कॅन से दॅट द नॉईज इज मिनिमम अँड मिनिमम डेटा प्री प्रोसेसिंग वॉज दिअर. ओके, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला क्लीन डेटा भेटेल. राईट, जो की तुम्हाला यावरती पुढे मॉडेल बिल्ड करता येईल और ट्रेन करता येईल, वॉट एव्हर इट विल बी. ओके, क्लिअर झाले? हो सर. आता पहा नॉईज म्हणजे काय. नॉईज म्हणजे काय? नॉईज तो आपला हे नाही, क्राऊड मधला नॉईज म्हणत नाही मी, हा डेटा मधला नॉईज. राईट, मिसिंग व्हॅल्यू. सॉरी, कर्व इज नॉट स्मूथ. ओके ओके, डीप लर्निंग मध्ये सांगतात तुम्ही, ठीक आहे. ओके, आणखी कोणाला माहिती आहे नॉईज? फ्लक्च्युएशन्स. अरे डीप लर्निंग मध्ये सांगतात, NLP मध्ये नॉर्मल नॉईज म्हणतो मी. ओके, मी सांगतो पहा, सपोज मी एखादा कस्टमरचा रिव्ह्यू लिहित असेल. ओके, लाईक द प्रोडक्ट वॉज द ऑसम, हा माझा रिव्ह्यू आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये ना मी मुद्दामून 4-5 डॉट टाकतोय, मी मुद्दामून 5-6 क्वेश्चन मार्क टाकतोय, 2-4 हॅशटॅग टाकतोय, परत आणखी हाफ फक्त कोमा टाकतोय आणि असंच काहीतरी ना स्पेस देतोय, स्टार ड्रॉ करतोय. मला सांगा, मला काम काय करायचं होतं? फक्त रिव्ह्यू लिहायचं होतं की द प्रोडक्ट इज ऑसम. मी काय केले? अख्खं रामायण महाभारत त्यामध्ये ॲड केलं, जे नाही गरजेचं नाही ते. ओके, आता मशीनला सांगा स्टार समजणार आहे का, स्पेस समजणार आहे का, हायफन समजणार आहे का, किंवा क्वेश्चन मार्क तो वेगळा पार्ट आहे, लेट इट बी, तो पंक्च्युएशन नंतर काढतात. पण खरंच मशीनच्या कामाचं आहे, मशीनला फक्त वर्ड समजते, टेक्स्ट समजतात. राईट, मी सध्या इनिशियल फेजला, मी GPT सारख्या गोष्टीला बोलत नाही, त्यांना कधी क्वेश्चन मार्क पण समजतात GPTला. ओके, पण मी सध्या इथं सांगतोय. या केसमध्ये गरज आहे का मशीनला? ते तर आपण पंक्च्युएशन नंतर काढणारच आहेत जे कामाचे नाहीत. सो या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत, आता पहा इथं एक लिहिलं मी, रिव्ह्यू लिहिलं आहे,
वी, त्यानंतर अगेन पंक्च्युएशन ऑर द सिम्बल, लाऊड पंक्च्युएशन सिम्बल, द प्रोडक्ट स्पेस अगेन युजिंग अ स्पेशल कॅरेक्टर द सिम्बल, विल डेफिनेटली रिकमेंड. आता मला सांगा, जर मिनिंगफुल पाहिलं कॉन्टेक्स्ट तर हेच आहे, वी लव्ड द प्रोडक्ट, विल डेफिनेटली रिकमेंड, राईट. आता हे बाकीचा कचरा आहे जो की माझ्या कामाचा नाही. ओके, सो हा जो आहे एक्स्ट्रा गोष्टी ज्या ॲड केल्या तुम्हाला दिसतात, सो इट्स नथिंग बट द नॉईज NLPमध्ये. सो पहा, क्लीन डेटा, जस्ट तुम्ही ना इंडस्ट्रीमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये एखाद्या प्रोजेक्टवरती काम करता, त्यावेळेस ना तुमच्याकडे जो काही डेटा आहे, तर त्या डेटापैकी सपोज 100% डेटा असेल, तर आउट ऑफ दॅट ना 20% डेटा तुम्हाला POCसाठी दिला जातो, और 1 GB ॲटलिस्ट. ओके, POCसाठी. POC म्हणजे माहिती आहे ना, प्रूफ ऑफ कन्सेप्ट. मी तुम्हाला जिरामध्ये सांगितलं होतं का, GitHub शिकवताना सांगितलं होतं POC काय असते, आठवते? हो सर. हो. ओके, काय असते सांगा, कोणतरी POC? तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस क्लायंटला डेटा क्लायंटकडचा डेटा आहे ना, त्यावर तुम्हाला मॉडेल हे करायचं असतं, असं काहीतरी. पण डेटा किती? डोंट से 1 GB. हां, मी तर लिहिले म्हणून. नाही काहीतरी फ्यू अमाऊंट ऑफ डेटा. राईट. ओके, सपोज क्लायंटकडे जर 100% डेटा असेल ना, तर त्यापैकी 20% डेटा तुम्हाला इनिशियली शेअर करतील, किंवा काही डेटाचा थोडा पार्ट देतील, आणि त्यावरती म्हणतील की जे फायनल तुम्ही करून दाखवणार आहात ना, ते ड्राय रन यावरती करून दाखवा, किंवा डेमो यावरती करून दाखवा, या डेटावरती यावरती करून दाखवलं तर तुम्हाला मानलं, किंवा दर प्रोजेक्ट आणला असं काहीतरी त्याचा मिनिंग होतं. ओके, सो इट्स लाईक अ POC. ओके, सो POCमध्ये 20% डेटा और ॲटलिस्ट 1 GB डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करतात. सो पहा, प्रॉब्लेम कोणकोणते असू शकतात डेटासोबत. सो फर्स्ट वन इज नो quantity, second is quality, then third is no exact data is not possible for use case. जो काही एक्झॅक्ट डेटा होता ना, तो पाहिजे तसा तुम्हाला नव्हता, जो की अनवॉन्टेड स्टफ होता. देन यू नो इट डज नॉट हॅव द कंडिशन और द फ्लो ऑफ डेटा. सॉरी, इट्स कंटिन्युअस ॲक्च्युली, सॉरी इट्स माय मिस्टेक. सो इट डज नॉट हॅव द कंटिन्युअस फ्लो ऑफ डेटा. त्यामध्ये ना डेटाचा कंटिन्युअस फ्लो होता. सपोज काही केसमध्ये काय होते, तुम्हाला ना क्लायंटना डेटा एकदा सगळं फेकत नाही तोंडावरती की हे डेटा आणि काम चालू कर, असं होत नाही. सो इट इज नो डेटा विल प्रोव्हाइड अ स्टेप बाय स्टेप. सपोज तू म्हणत असेल वीकली देऊ, क्वार्टरली देऊ, मंथली डेटा देऊ, सो ना हा डेटा ना ते प्रत्येक वेळी पाठवेल असं नाही. सो इट्स समटाइम्स अ इनकन्सिस्टन्सी इन द डेटा फ्लो. सो दॅट्स वाय इट्स नो डज नॉट हॅविंग द कंटिन्युअस फ्लो ऑफ डेटा. जर तुम्हाला विचारत असेल इंटरव्ह्यूवर, सपोज यू आर एक्सपिरियन्स गाय, ओके, आणि त्या केसमध्ये तुम्हाला विचारत असेल की ओके सर सांग मला काय काय NLPच्या ह्याच्यावरती काय प्रॉब्लेम फेस केले प्रोजेक्टमध्ये किंवा डेटाबद्दल, यू कॅन से नो the problem was related with the quality, quantity, the exact data is not available for our use case and it does not have the continuous flow of data. ओके, सो हे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगू शकता. EDMमध्ये पहा, आपण भरपूर गोष्टी करतो, पण इथं ना जस्ट हायलाईट करतो काय काय गोष्टी NLPमध्ये करतात. सो इन NLP यू कॅन गो विथ द एनग्राम, वर्ड क्लाउड, की फ्रेजेस एक्सेट्रा एक्सेट्रा. मशीन लर्निंगमध्ये ते इन्व्हायरंट वगैरे अशा गोष्टी आहेत, तो वेगळा पार्ट आहे. ओके, सो अनालायझिंग द सिंगल फीचर, डेटा डिस्ट्रीब्युशन, नेचर ऑफ द डेटा, हा वेगळा पार्ट आहे, MLचा आहे. सो लेट इट बी, नाही रीड आउट केलं तरी चालेल, किंवा समजून घ्या, दॅट विल बी अ गुड ऑप्शन. देन नेक्स्ट एनग्राम. आपण ना प्री प्रोसेसिंग बघू काय काय असतात. ओके, सो फर्स्ट तर तुम्हाला माहीत झालं की पहिली स्टेप काय प्रोजेक्टमध्ये वरतीच मी एक्सप्लेन केली होती, जस्ट वेट. ओके, सो फर्स्ट स्टेप होती जस्ट डेटा एक्स्ट्रॅक्शन, राईट. म्हणजे मशीन लर्निंगमध्ये सांगितलं असेल तर डेटा कलेक्शन, बरोबर, और डेटा गॅदरिंग. प्रॉब्लेम स्टेटमेंट पण आहे, ते प्रॉब्लेम स्टेटमेंट नाव देते, पण समजा इथं मी प्रॉब्लेम स्टेटमेंट इथं 0 ते इंडेक्सला लिहिले. ओके, हा तुमचा फर्स्ट इंडेक्स फर्स्ट आहे समजा. ओके, सो कमिंग टू द नेक्स्ट स्टेप आहे EDA, ज्याला एक्सप्लोरेटेड डेटा ॲनालिसिस म्हणतात, आणि त्यामध्ये टेक्निक्स आहेत एनग्राम, वर्ड क्लाउड और की फ्रेजेस. आता पहा एनग्राममध्ये काय काय टेक्निक्स आहेत. सो फर्स्ट वन इज युनिग्राम, बायग्राम, ट्रायग्राम अँड क्वाड्राम. ओके, या चार टाईप्स आहेत एनग्राममध्ये. सो पहा एक एक आपण पाहू. सो युनिग्राममध्ये काय करतात पहा, लिस्ट ऑफ ईच वर्ड इन सेंटेन्स. ओके, जे काय तुमचं सेंटेन्स आहे ना, त्यातला एक एक वर्ड बाजूला काढला जाईल. बायग्राममध्ये जे काय तुमचं सेंटेन्स आहे ना, त्यामधले 2-2 वर्डच्या ना लिस्ट बाजूला काढल्या जातील. ट्रायग्राममध्ये जे काय तीन वर्ड्स आहेत ना, ते लिस्टमध्ये लिहिले जातील त्या सेंटेन्सपासून. सेम हॅपन्स फॉर द क्वाड्राम. क्वाड्राममध्ये 4 येतील. ओके, पुढे आहे एक्झाम्पल, डोंट वरी. आता हे बघा, हे माझंच एक्झाम्पल, स्वतःची स्तुती करणे म्हणतात, पण मी केली, काय करू आता. ठीक आहे, सो हनुमंत इज हार्ड वर्किंग आहे. ओके, सो तुम्हाला जरी बरोबर वाटत नसेल, हे चुकीचं वाटत असेल, तर एक काम करा, तुमच्याकडे नोट्स आल्या ना, प्रिंट मारा, याला इरेज करा आणि तर तुमचं नाव टाका. ठीक आहे, इट विल बी अगेन हेल्पफुल टू यू. चालेल अथर्व?
सर गेलेलं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. ओके, कम टू द नेक्स्ट युनिग्राम. सो युनिग्राममध्ये मी काय सांगितलं, एक जे काय तुमचं सेंटेन्स आहे ना ते सिंगल वर्डमध्ये सेपरेट करतात. ओके, सो पहा, यामध्ये 4 वर्ड्स आहेत. हनुमंत इज हार्डवर्किंग आहे. ओके, सो यामध्ये जो हनुमंत आहे तो फर्स्ट वर्ड आहे. ओके, देन सेकंड, देन थर्ड आणि फोर्थ, हे 4 वर्ड्स आहेत. सो मी सेपरेट केले एका लिस्टमध्ये. बायग्राममध्ये 2 घेतले जाते. सो हनुमंत इज घेतलं जाईल. आता पाहायतली जादू. ओके, सो या 2 वर्ड्स होते, यातला जो शेवटचा वर्ड आहे ना तो इथं फर्स्ट वर्ड बनेल, राईट. आता नंतर इज हार्डवर्किंग, राईट. सो इज हार्डवर्किंग घेतला, त्यानंतर यातला हा दुसरा वर्ड आहे तो पहिला बनेल पुढच्याचा. सो इथं घेतला. सो हार्डवर्किंग नंतर हार्डवर्किंग गाय. ओके, सो हार्डवर्किंग गायला हार्डवर्किंग गाय. ओके, क्लिअर. बायग्राममध्ये सेम थिंग हॅपन फॉर द ट्रायग्राम. ट्रायग्राममध्ये पण हे 3 वर्ड आले. आता याचा जो लास्टचा असेल तो याचा पुढे पहिला बनेल. असं होतंय का? तर पहा कसं होतंय. हे हनुमंत इज हार्डवर्किंग हे 3 गोष्टी समोर घेतला. आता यानंतर जे काय पुढचे वर्ड्स आहेत ते याची सुरुवातीचे बनतील. इज आणि हार्डवर्किंग याची सुरुवात होऊन जाईल नेक्स्ट. समजते का? इथे सिंगल पुढे कॅरी फॉरवर्ड होता बायग्राम हो मध्ये, सर. इथं 2 वर्ड पुढे कॅरी फॉरवर्ड होतात. ओके, आय होप यू गॉट द आयडिया. हो. ठीक आहे. सो आणि ज्यांना समजलं नाही ते नशीब आहेत, कारण काही जण समजले म्हणतात, काही जण नाही. ठीक आहे. ठीक आहे. सो फर्स्ट, वाय एनग्राम? एनग्रामच का किंवा एनग्राम का चूज केलं? सो फर्स्ट मेन थिंग इज टू गेट द इनसाइट फ्रॉम द डेटा. आता ठीक आहे, कोणतेही सेंटेन्स जर तुम्ही कम्प्लिटली वाचत असाल ना तर कधी कधी लक्षात राहत नाही, बट त्यातले मी कीवर्ड जर फोकस केलं ना लगेच तुम्हाला समजतात, राईट. सो यामध्ये तुम्हाला काय गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या? इज, गाय, ह्या गोष्टी जाऊ द्या. तुम्हाला काय गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या? कोण आहे आणि कसं आहे, राईट. या कॉन्टेक्स्टवरती तुम्हाला सगळं सेंटेन्स रिमेंबर झालं, राईट. हो. येस सर. ओके, आता मी ना 2 लाईन वाचून दाखवतो. तुम्ही सांगा त्यातलं ना कॉन्टेक्स्ट काय आहे किंवा कशावर लक्षात राहिलं शेवटी सांगा. ओके, समटाइम्स इट गुड टू बी बंक. Sometimes it's good to bunk a class and go with your friends because when I look back, March doesn't love me, but memories do. I'm repeating the sentence. Okay, sometimes it's good to be bunk a class and go with your friends because when I look back, March doesn't love me, but memories do. हां, काही लक्षात राहिले वर्ड्स किंवा काय कॉन्टेक्स्ट तुमच्या लक्षात राहिले मला सांगा. जसं राहील तसं मी अपेक्षा करते 100%. हां, बंक क्लास फ्रेंड. ओके, बंक Cool. क्लास, फ्रेंड, आणखी बाकीचे नेक्स्ट मेमरीज. ओके, आणखी हे बाकीचे 2 गांजा फुकलेले पोरं. हां, समटाइम्स. मी ऐकलं नव्हतं. सेंटेन्स काय पुष्कर, मी सेंटेन्स यूजच केलं नाही की. सेंटेन्स नावाचा शब्दच नव्हता त्यामध्ये. परत करतोय. समटाइम्स म्हणलं सर. ओके, समटाइम्स म्हणलं, सेंटेन्स का म्हणतोय. ओके, अथर्वा. सर मी ऐकलं नव्हतं व्यवस्थित. वा, ते 2 वेळेस रिपीट केलं ऐकलं नाही. आता जाऊ दे, तुझी चूक, आम्ही काय करणार. ठीक आहे. सो या सेंटेन्समध्ये पाहिलं ॲक्च्युली हे ना वर्ड्स APJ अब्दुल कलामचे आहेत, किंवा ही लाईन नाही APJ अब्दुल कलामची जी मी आत्ता सांगितली, जी मी 2014-15 मध्ये रीड केली होती. ओके, सो या लाईनमध्ये असं सांगितलं आहे, मराठीमध्ये सांगतो मी काय होती. सो कधी कधी ना क्लास बंक करून ना मित्रासोबत बाहेर जाणं चांगलं असतं आहे. ओके, कारण मी ज्यावेळेस मी टर्न बॅक करतो किंवा लुक बॅक करतोय ना त्यावेळेस ना वेन आय लुक बॅक द मार्क्स. ओके, त्यावेळेस ना माझ्या पाऊलखुणा मला हसवत नाहीत. ओके, पण ज्या काही आठवणी होत्या ना त्या मला हसवतात किंवा स्माईल माझ्या चेहऱ्यावरती क्रिएट करतात. तुझा मिनिंग असावं किंवा सेंटेन्स मी परत करतोय. इट्स समटाइम्स इट गुड टू बी बंक अ क्लास अँड गो विथ युअर फ्रेंड्स बिकॉज वेन आय लुक बॅक मार्क्स डझंट लाफ मी बट मेमरीज डू. सो तुम्ही यामध्ये ना कीवर्ड पकडले, राईट, जे की महत्त्वाचे होते. लाईक समटाइम्स असेल, मेमरीज असतील, किंवा मग द क्लास बंक करणं असेल किंवा फ्रेंड्स असेल. तुम्ही कीवर्ड्स पकडले आणि त्यावरती तुम्ही ना कॉन्टेक्स्ट समजून घेतला की हे एक्झॅक्ट कशाबद्दलचं आहे. ओके, सो सेम थिंग हॅपन्स. हे जे तुम्ही काय टेक्निक वापरले ना इनडायरेक्ट, इट्स नो रिलेटेड विथ द 1 ग्राम. तुम्ही कधी एक वर्ड पकडले, 2 वर्ड पकडले. एनग्राममध्ये आपण तेच करतो. डेटापासनं किंवा ना जे काही सेंटेन्स असेल किंवा काही असेल डॉक्युमेंटपासनं त्यामध्ये ना इनसाइट्स घ्यायचं काम तुम्ही एनग्राममध्ये करतात. टू गेट द इनसाइट फ्रॉम द डेटा, टू अंडरस्टँड द वर्ड्स. ओके, वर्ड मे बी पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. ओके, आता क्लास बंक करणं ही निगेटिव्ह गोष्ट आहे, राईट. ओके, तुम्ही तशी पाहिली तर, बट द सर APJ अब्दुल कलाम युझिंग द सेम टर्म इन अ पॉझिटिव्ह एस्पेक्ट, की कधी कधी ना क्लास बंक करणं पण चांगलं असते. ओके, नॉट ऑलवेज बट कधी कधी दे आर सेइंग दॅट. ओके, सो तुम्हाला जे काय असेल ना
कंटेंट जे काय वर्ड आहे आय मीन जे काय सेंटेन्स आहे त्याचा कॉन्टेक्स्ट कशावर समजतं तर त्यामधल्या वर्डमधलं. जर मग अशी एक्झाम्पल दिलं होतं माय ट्रॅव्हल एक्सपिरियन्स वॉज नॉट फेअर ऑर इज फेअर और वॉज फेअर वॉट एव्हर इट विल बी. ओके, सो त्यामध्ये जे काय वर्ड्स होता त्याच्या बेसिसवरती ना जो काय सिंगल वर्ड तुम्ही सेपरेट केला इज नॉट जे काय असेल फेअर, तर नॉट म्हणजे निगेटिव्ह म्हणजे हो निगेटिव्ह सेंटेन्स आहे, इज आहे म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह असणार असं काहीतरी. ओके, सो तुम्ही ना वर्ड्स जे काय आहेत त्यामध्ये प्रेझेंट त्याच्या कॉन्टेक्स्टवरती तुम्ही क्लासिफाय करता की आयदर हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट एनग्रामचा यूज करून तुम्हाला डोमेन स्पेसिफिक वर्ड्स पण आयडेंटिफाय करता येतात. वेन आय से डोमेन स्पेसिफिक, फॉर एक्झाम्पल आय हॅव बँकिंग डेटा विथ मी अँड द डेटा, असं मला सांगा बँकिंगचा डेटा आहे तर वर्ड्स काय काय येतील त्यामध्ये? लोन, इंटरेस्ट. ओके, लोन ऑफ इंटरेस्ट और लोन, हां ठीक आहे, लोन इंटरेस्ट. पुढे मनी. ओके, बाकीचे बँकेत कधी गेलेच नाही त्याचा अर्थ असा आहे. कोलॅटरल वगैरे, काय झालं? प्रॉपर्टी कोलॅटरल वगैरे सगळं. ओके, प्रॉपर्टी वगैरे ठीक आहे. प्रियंका, बँक माहिती आहे ना काय असते? नाही, मग काय मॉडरेज असते कोलॅटरल. बँकेचे? ओके हां ठीक आहे. बँकेबद्दल वर्ड कोण देतात जे बँकशी रिलेटेड आहे? सांगा मीच बँकेशी रिलेटेड आहे म्हणा. कॅश, ओके, कॅश. पासबुक, परत स्लिप, ओके फाईन, पे स्लिप. ठीक आहे. जस्ट अ मोमेंट. सो वी आर डिस्कसिंग अबाउट द एनग्राम्स. ओके, एनग्रामचा बेनिफिट काय किंवा एनग्रामचा यूज आपण पाहिला. नाव कमिंग टू द वर्ड क्लाउड. ओके, सो बेसिकली वर्ड क्लाउड काय आहे सांगतो. आता तुम्हाला हे अगोदर ओरली सांगतो नंतर प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डॉक्युमेंट आहे किंवा कॉन्टेक्स्ट आहे, त्या कॉन्टेक्स्टमध्ये असे वर्ड्स भरपूर आहेत. अल्गोरिदम, डेटा सायन्स, लॉजिस्टिक, स्टॅटिस्टिक, लिनियर एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, आता यामध्ये ना काही वर्ड्स ना भरपूर वेळेस आलेले असतील. ओके, परत 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 तेच वर्ड्स आलेले असतील. ओके, सो जो वर्ड्स जास्तीत जास्त वेळ आला ना, ज्या वर्डची जास्त फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो वर्ड मोठ्या फॉन्टमध्ये दाखवला जाईल. ओके, मोठ्या साईजमध्ये. ज्या वर्डची फ्रिक्वेन्सी कमी आहे तो वर्ड्स कमी फॉन्टमध्ये किंवा कमी साईजमध्ये दाखवण्यात येईल. ओके, गॉट माय पॉईंट. डेटा सायन्स वर्ड जर 100 वेळेस आला असेल डॉक्युमेंटमध्ये तर तो सगळ्यात मोठा असेल. लिनियर जर एकच वेळेस असेल तर छोटा असेल. जर स्टॅटिक्स 50 वेळा असेल तर दोघांच्यामध्ये काहीतरी एक फॉन्ट असेल त्यामध्ये असेल. फॉन्ट म्हणजे द साईज म्हणतो मी, वर्डची साईज कितीला आहे, किती मोठा किती छोटा असेल. क्लिअर? जसं इंटिलिमेंटर मोठा आहे, गायडिंग त्यापेक्षा छोटा आहे, बाकीचं कॉन्टेक्स्ट छोटा आहे, तसंच असेल. ओके, सो एक्झाम्पल दाखवतो. वर्ड क्लाउड तुम्ही सर्च पण करू शकता. वाटलंच तर एक आमचा एक ग्रुप आहे. वी आर 4 to 5 पीपल्स वेन वी आर प्रिपेरिंग फॉर द डेटा सायन्स. त्यानंतर ना आम्ही वर्ड क्लाउडची टेक्निक ट्राय करण्यासाठी आम्ही हे ट्राय केलं होतं. आम्ही ना प्रत्येकाचे नाव आणि अख्खे डेटा सायन्सचे ना जे काही कीवर्ड्स येतात ना आम्ही ते कंबाईन करून एका वर्ड क्लाउडसाठी दिले होते कोडिंगमध्ये. आणि त्यानंतर तिने जे काही जनरेट केलं होतं ना त्यामध्ये आमच्या चौघांचे नाव आणि बाकी डेटा सायन्सचे नाव आले होते. सो तो आमच्या ग्रुपचा DP आत्ता पण आहे ज्यावेळेस आम्ही 4 जण प्रिपेअर करत होतो. वी आर द 4 पीपल्स. सो हे वर्ड क्लाउडचे एक्झाम्पल आहेत. ओके, आता पहा हे क्लाउड वर्ड हे असं काहीतरी दिसतंय. एवढं फंकी स्टाईलमध्ये येत नाही NLPमध्ये, बट असं काहीतरी येते, समजून घ्या. आपल्याकडे स्क्वेअरमध्ये हे येते बघा, परफेक्ट. हे जे खाली दिसते ना अशा स्टाईलमध्ये येते. इमेज लोड होते. ओके, असं काहीतरी हे दिसते ना, हे पेशंट अशा स्टाईलमध्ये काहीतरी. ओके, आय होप यू गॉट. हे इनक्लाइन वगैरे असं एवढं येत नाही, काहीतरी हे असं येते अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे, स्टेट वर्ड मोठे छोटे असे येते फॉन्टमध्ये. सो दॅट्स ऑल अबाउट द वर्ड क्लाउड. याचा फायदा आहे की तुम्हाला कळेल की कोणता वर्ड्स ना किती वेळेस ऑकर झालेला आहे, तिथे ऑकरन्स किंवा फ्रिक्वेन्सी कोण आहे. एखादा वर्ड जर परत 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 त्या डॉक्युमेंटमध्ये येत आहे तर याचा अर्थ तो इम्पॉर्टंट आहे. राईट, सिम्पल. एखाद्या माणसाचं नाव जर तुमच्या तोंडात परत 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 येत असेल तर ही इज व्हॅल्युएबल ऑर इम्पॉर्टंट टू. अगेन एखाद्या गोष्टीचं नाव परत परत तुमच्या तोंडात येत असं बोलता बोलता तर इट्स इम्पॉर्टंट टू. अगेन सिम्पल, डेटा सायन्स मी दिवसातून 10-15 वेळेस उच्चारत असेल बिकॉज आय एम हायली रिलेटेड विथ द सेम थिंग. ओके, मी चुकून पण कधी बाकी गोष्टीचं नाव काढत असेल बट कमी काढत असेल, लाईक फायनान्स असेल, जिओग्राफी, या गोष्टी कमी यूज करत असेल काय त्याचा संबंधच नाही. ओके, जास्त. सो वर्ड क्लाउड म्हणजे ज्या वर्डची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचा फॉन्ट जास्त मोठा, सेम थिंग. ओके,
म्हणजे जे काय पॅराग्राफ असेल त्यामध्ये सपोज मेडिकल हा वर्ड जर 100 वेळेस यूज केला असेल तर 100% शुअर की ना ते काहीतरी मेडिकल रिलेटेड आहे डॉक्युमेंट. आय एम गेटिंग माय पॉईंट. येस सर. ओके, सो हे वर्ड क्लाउड आहे. क्लिअर झालं. हो. नाव की फेज एक्स्ट्रॅक्शन. ओके, सो की फेज एक्स्ट्रॅक्शनमध्ये 2 मेथड आहेत, रेक आणि एक. आपण ते पुढे पाहणार आहोत डिटेलमध्ये, सध्या फक्त माहिती आहे सध्या की रेक आणि एक. ओके, याला आय थिंक रॅपिड ॲटोमॅटिक की फेज एक्स्ट्रॅक्शन म्हणतात, याला एट अनदर की फेज एक्स्ट्रॅक्शन म्हणतात. नो नीड टू राईट द द फुल फॉर्म. पुढे आहे, पुढचे अपकमिंग लेक्चरमध्ये पाहणार, पण पाहायचं असेल तर पाहून घ्या, किंवा लक्षात ठेवा. सो कीवर्ड आणि की फेज एक्स्ट्रॅक्शनचा यूज काय होतो, टू एक्स्ट्रॅक्ट द इम्पॉर्टंट फ्रेजेस फ्रॉम द टेक्स्ट. याचा यूज ना जे काही टेक्स्ट आहे ना त्यामध्ये इम्पॉर्टंट फ्रेजेस काढण्यासाठी केला जातो. प्लस टू नो एक्स्ट्रॅक्ट द इम्पॉर्टन्स वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. टेक्स्टमधनं ना इम्पॉर्टन्स वर्ड्स आणि फ्रेजेस करण्यासाठी आपण की फेज और कीवर्ड्स एक्स्ट्रॅक्शनचा यूज करतो. ओके, नाव ओके सर. थर्ड पार्ट EDA झाला बरोबर. आता EDA नंतर पुढे पहा प्री प्रोसेसिंग. ओके, सो प्री प्रोसेसिंगमध्ये फर्स्ट पहा टोकनायझेशन आहे. टोकनायझेशनमधनं 2 गोष्टी येतात किंवा 2 टाईप्स आहेत, सेंटेन्स टोकनायझेशन आणि वर्ड्स टोकनायझेशन. ओके, सो यामध्ये डिटेलमध्ये पाहू. ओके, जसं आपण ते एक वर्ड तोडत होतो ना, इथं पण तसं तोडतो आपण. ओके, सेपरेट करतो. सो सेंटेन्स आहे वी आर लर्निंग NLP अँड NLP इज अ ह्यूज डोमेन. ओके, सो पहा हे 2 सेंटेन्स आहेत पाहिलं तर. सो ज्यावेळेस मी सेंटेन्स टोकनाइज यूज करतोय त्यास एक कंप्लीट सेंटेन्स 2 छोट्या छोट्या सेंटेन्सनं बनलेला आहे. सो आय एम युझिंग सेंटेन्स टोकनायझेशन आणि हे बिग सेंटेन्स 2 सेंटेन्समध्ये मी टोकनाइज करतोय, सेपरेट करतोय. क्लिअर. वी आर लर्निंग NLP अँड सेकंड आहे NLP इज ह्यूज डोमेन. सो आय एम युझिंग सेंटेन्स टोकनायझेशन आणि हे 2 पार्ट्समध्ये ब्रेक झालं, सेपरेट झालं. इट्स कॉल्ड एज सेंटेन्स टोकनायझेशन. व्हेन आय से इट्स वर्ड टोकनायझेशन, each sentence is separated into different words, we, are, learning, etc. Got it? It gives the list of word and it gives the list of sentences. Simple. यामध्ये पहा it consider as a symbol or special character as a token. बेस्ट एक्झाम्पल इथं मी काहीतरी कोमा किंवा काहीतरी यूज केलं आहे दोघांच्यामध्ये मेन सेंटेन्समध्ये, तर हे ना या कोमाला पण ना एक टोकन म्हणून क्रिएट यूज करते. इट्स कन्सिडर ॲज अ कोमा ऑल्सो ॲज 1 टोकन. ओके ओके सर. सो नाव नेक्स्ट नॉर्मलायझेशन. बेसिकली मशीन पायथन जशी केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे ना, तसंच NLPमध्ये ना हे ग्रेट असेल आणि हे ग्रेट असेल हे तर ते ना 2 वेगवेगळे समजतात NLPमध्ये. हे ग्रेट वेगळं आणि हे ग्रेट वेगळं समजतात. ओके, सो टू नो गेट द करेक्ट मिनिंग ऑफ दिस. आता मला सांगा, वेन आय से लाईक आय कॅन से द छत्रपती शिवाजी महाराजा इज द ग्रेट किंग. ओके, असं ज्यावेळेस म्हणतोय, ठीक आहे, त्याची GREAT आहे आणि हा जो GREAT आहे आपण समजू शकतो की दोन्ही ग्रेटच आहे. बट मशीन वॉट एक्झॅक्टली डू हे वेगवेगळं समजेल कारण कॅपिटल स्मॉल आहे. मशीन विल गेट कन्फ्यूज. ओके, आणि वेगवेगळं ट्रीट करेल की म्हणजे हा ग्रेट आणि हा ग्रेट दोन्ही वेगळ्या गोष्टी. बट ऑनेस्टली टेलिंग और द मोर प्रॅक्टिकली बोथ आर द सेम. ग्रेट त्या दोघांचा मिनिंग एकच होतोय. सो मशीनला हे समजण्यासाठी तुम्ही कॅपिटल द्या किंवा स्मॉल द्या, आपण बाय डिफॉल्ट ना नॉर्मलायझेशन करतो. म्हणजे जे काय आहे सगळं दिलेलं ते सगळं लोअर केसमध्ये होऊन जाते. ओके, अप्पर केस टू लोअर केस. मग ग्रेट असं असेल किंवा G कॅपिटल R स्मॉल F कॅपिटल R स्मॉल जे काही असेल तर ते नंतर फायनली सगळं स्मॉलच होऊन जाते लोअर केसमध्ये. ओके, आणि फायनली तुम्हाला असा काहीतरी वर्ड भेटून जर लोअर केसमध्ये कन्वर्ट करत असाल तर ग्रेट. ओके, फॉर सेम वर्ड्स इट्स कन्सिडरिंग ॲज अ डिफरन्स. दॅट्स वाय in industry we convert all the text into the lower case to avoid this issue. Okay, got my point? हो सर. नेक्स्ट मगाशी मी सांगितलं वी ऑलवेज गो विथ द रिमूव्ह पंक्च्युएशन अँड द सिम्बॉल. कारण मशीनला पंक्च्युएशन आणि सिम्बॉल कळतच नाही, तर ठेवून काय फायदा आहे. ओके, ओके, स्पेस कशाला गुंतवायचे. सो फ्रॉम स्ट्रिंग इम्पोर्ट पंक्च्युएशन, लायब्ररी नेम अशा गोष्टी आहेत. ते लायब्ररी नंतर सांगू NLPमध्ये कोणकोणते लायब्ररीज आणि पॅकेजेस इन्स्टॉल करतात. पण सध्या हे पहा की पंक्च्युएशन काय असतं आणि काय रिमूव्ह करतात. काय रिमूव्ह करतात मी आत्ता जस्ट सांगितलं, पण पंक्च्युएशन असे काहीतरी ते स्पेशल कॅरेक्टर सिम्बॉल ज्याचा यूज काहीच नाही मॉडेल बिल्डिंगमध्ये. ओके, ते आपण रिमूव्ह करतो. त्यानंतर स्टॉप वर्ड्स जे आपण ऑलरेडी डिस्कस केले होते. सो 2 टाईपचे स्टॉप वर्ड्स असतात. लँग्वेज स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स लाईक इज, देन
वेअर, ॲम, त्यानंतर आणखी डीड, व्हॉट एव्हर इट बी, असे काहीतरी वर्ड्स असतील. राईट, जे ना म्हणजे टेक्निकली त्यांचा काय रोल नसेल त्या सेंटेन्समध्ये, पण फक्त ना प्रॉपर सेंटेन्स बिल्डिंगसाठी किंवा मिनिंगफुल सेंटेन्स बिल्डिंग करण्यासाठी त्याचा यूज होतो. ओके. डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स म्हणजे रिलेटेड टू डोमेन. हां तिथे लिहिले ते सोडून मीच लिहिले ते. प्रॉपर ओके राईट. वेन आय से टेस्ट. ओके सांगा. वेन आय से इट्स मेडिकल डोमेन, मेडिकल डोमेनमध्ये कोणकोणते वर्ड्स असतील सांगा. डॉक्टर, सिस्टर, टेथेस्कोप, इंजेक्शन, प्रिस्क्रिप्शन ड्रग. राईट. सो हे ना डोमेन म्हणजे हे मेडिकल डोमेन म्हणलं की हे फिक्स वर्ड तिथे येणार. जस्ट मी फायनान्स डोमेन म्हणतोय त्यास काही वर्ड्स असतील जे की फिक्स तिथे येणार. ओके. सो हे कॉमन वर्ड्स आहेत, ते डोमेन म्हणला की ते वर्ड्स तिथे येणारच. सो सच टाइप्स ऑफ वर्ड्स कन्सिडर ॲज अ डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स. इंग्लिश लँग्वेज म्हणलं की इज, ॲम, द, आर हे वर्ड्स फिक्स येणारच, त्यामुळे ते ते ना लँग्वेज स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स म्हणून कन्सिडर केल्या जातात. वेन आय से इज डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स, तर त्या डोमेनमधले काही वर्ड्स आहेत जे परत परत येतील, पाहायला मिळतील. सो त्याचा यूज काय होणार नाही. सो यू कॅन से दॅट दोज आर द डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स. गेटिंग माय पॉईंट? जिथं आता तुम्ही सांगितलं ते डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स. आता एक्झाम्पल आहे पहा. एक सेंटेन्स आहे, राजेश इज सफरिंग फ्रॉम कॅन्सर राईट नाव, डॉक्टर प्रवीण इज ट्रीटिंग हिम, वी हॅव गिवन हिम XYZ टॅबलेट. ओके. आय डोंट नो की टॅबलेट म्हणजे कॅन्सरसाठी कोणती टॅबलेट देतात, बट आय मेन्शन द XYZ. ओके. सो पाहता इज लँग्वेज स्पेसिफिक आहे, त्यानंतर फ्रॉम इज अगेन लँग्वेज स्पेसिफिक. ओके. हिम वगैरे हे लाईक मिनिंगफुल सेंटेन्स देण्यासाठी काम करतात. राईट. वी हॅव वॉट एव्हर इट विल बी, इज अगेन. सो मला सांगा आता हे मेडिकल डोमेन आहे, तर क्लिअर झालं, और हेल्थ केअर. हो. आता मला सांगा यातले कॉमन डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स कोणकोणते आहेत? डॉक्टर, टॅबलेट, ट्रीटिंग, डॉक्टर, कॅन्सर, टॅबलेट, आणखी कॅन्सर, कॅन्सर. ओके. सफरिंग. डिसीज, ओके. डिसीज कुठे दिसला प्रियंका? सॉरी मेघा. नाही डिसीज नाही तर. सॉरी मी ओके ठीक आहे. ओके हे बघा हे वरती. ओके ठीक आहे. सो डोमेन स्पेसिफिक स्टॉप वर्ड्स विच इज रिलेटेड विथ द हेल्थ डोमेन, हेल्थ केअर और द मेडिकल, लाईक डॉक्टर, टॅबलेट, डिसीज, हेल्थ ट्रीटमेंट, एक्झाम्पल्स आहेत. ओके. सो पहा या केसमध्ये ना डॉक्टर हा वर्ड इथं एक इम्पॉर्टंट नाही. तुमचं टार्गेट असेल प्रवीणवरती, यू नो द नेम ऑफ डॉक्टर कोणी कसं ना प्रवीण आहे. टॅबलेट हा तर सिम्पल वर्ड आहे, बट यू आर फोकसिंग ऑन XYZ टॅबलेट. डिसीज इज नॉट इम्पॉर्टंट, बट डिसीज त्याचं नाव काय आहे यावरती तुम्ही फोकस करतात. कोणता आहे डिसीज? कॅन्सर. डॉक्टर कोण आहे? प्रवीण. पेशंट कोण आहे? राजेश. सो यू आर फोकसिंग ऑन द कीवर्ड्स. राईट. हो. ओके. सो बस थांबायचं आहे तिथं ते पुढे कंटिन्यू करायचं आहे. शॅल वी स्टॉप? हो सर. ओके. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू ऑन टुमॉरो. आजच्या ज्या काही लेक्चरच्या नोट्स आहेत ना मी अपलोड करून घेतो थोड्या